नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पेन्शन योजनेत झाला पुन्हा मोठा बदल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना संदर्भात। खरे तर 2004 नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली। 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून त्या जागी नवीन पेन्शन योजना सुरू झाली। या नव्या पेन्शन योजनेचा म्हणजेच NPS योजनेचा मात्र कर्मचाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला। अनेक वर्ष कर्मचाऱ्यांनी नव्या पेन्शन योजनेचा विरोध केला। यासाठी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा लढा उभा करण्यात आला। हेच कारण आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याचा संगम साधून केंद्रातील सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याला युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना सुरू करण्यात आली। दरम्यान याची एकीकृत पेन्शन योजनेच्या बाबत म्हणजेच UPS योजनेच्या बाबत आता केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, UPS बाबतचा नवा निर्णय काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने आता UPS योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेच्या प्रमाणे कर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे UPS योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे। या संदर्भात केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडून शुक्रवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे। या निवेदनात UPS योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कर लाभ देण्याबाबत मोठे भाष्य करण्यात आले आहे। निवेदनात म्हटल्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने UPS मध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर लाभ दिला जाणार आहे। या निवेदनात असे म्हटले गेले आहे की एकीकृत पेन्शन योजना हा NPS प्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे UPS लाही NPS प्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे। दरम्यान आता UPS मध्ये ही नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली असल्याने या दोन्ही योजनेच्या संरचनेत समानता निश्चित होणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे। केंद्रातील सरकारच्या या नव्या निर्णयामुळे UPS ची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर लाभ मिळणार आहे। मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना UPSचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। जानेवारी महिन्यात या संदर्भातील अधिसूचना जारी झाली आणि या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2025 पासून केंद्रीय शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेप्रमाणेच एकीकृत पेन्शन योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। या सरकारी अधिसूचनेमुळे NPSच्या कर्मचाऱ्यांना UPSचा एक वेळ पर्याय मिळाला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या एकीकृत पेन्शन योजनेच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 50% पेन्शन मिळणार आहे। मात्र यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।